सगळीकडे सध्या गॅसचा खूप तुटवडा झालेला आहे। अशा वेळेला आपल्याला जर काही गोड खायची इच्छा होत असेल तर हा पदार्थ उत्तम आहे, ज्यामध्ये गॅसचा वापर अजिबात न करता सोप्या पद्धतीने 10 मिनिटात आपण हे लाडू बनवू शकतो, जे पौष्टिकही आहेत आणि घरच्या साहित्याने बनणारे आहेत। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रत्येकाकडे सुकं खोबरं असतं, पण आपण नेहमी त्याला जेवणामध्ये जसं आमटी उसळीमध्ये त्याचा वापर केला जातो। पण आज आपण असं काही न करता त्याचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत, जे सहज 4 ते 5 दिवस टिकतात आणि काही तामझाम न करता सहज असे बनतील। तर चला तर मग सुरुवात करूया कृतीला। त्यासाठी आपण 2 सुकं खोबरं घेतलेले आहेत, 2 कवड, आणि त्याला अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे किसू पण शकतात, पण किसून तुम्ही जास्त मेहनत करण्यापेक्षा तुम्ही असे बारीक फोडी करून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व फोडी होता आणि आपल्याला बंद चालू करून मिक्सरमध्ये ह्याची या पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे सुक्या खोबऱ्याची। तर झालं की नाही किती सोपं, नाहीतर मेहनत वाया गेली असती आपली। तर यानंतर आपल्याला अर्धी वाटी इथे काजू आणि बदाम टाकायचे आहेत। तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात इथे वाढवू शकतात। नंतर आपण अर्धी वाटी इथे मनुका टाकलेली आहेत आणि 5 ते 6 वेलचीची पावडर टाकून बंद चालू करून व्यवस्थित ह्याचं असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे। जोपर्यंत गोळा तयार होत नाही आणि आपल्याला कळत नाही की ह्याचा आपल्याला लाडू तयार होईल, तोपर्यंत आपल्याला बंद चालू मिक्सर करायचा आहे। आणि एकदा चिकट झालं हे सगळं मिश्रण की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक लाडू वळून बघायचा आहे। सहज हा बनतो, कारण मनुका आपण टाकलेले आहेत। तुमच्याकडे अक्रोड असतील तर त्याचाही वापर हे लाडू बनवताना तुम्ही करू शकतात। अक्रोड किती मुलांसाठी फायदेशीर आहे तुम्हाला माहिती आहे, पण त्याला स्वतःची अशी चव नसते म्हणून मुलं खायला कंटाळतात। तर या पद्धतीने तुम्ही लाडवाच्या रूपामध्ये तुम्ही मुलांना खाऊ घालू शकतात। छोट्याशा भुकेसाठी हे उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी। तर ह्या प्रमाणामध्ये तुमचे 12 ते 14 लाडू सहज बनतात, मऊ बनतात छान। तर आजी आजोबा घरी असतील तर ते पण हे सहज लाडू खाऊ शकतात। तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवत असाल तर 4 ते 5 दिवस सहज राहतील। बाहेर ठेवू नका, उष्णता असल्यामुळे ते पाणी सुटू शकतं त्या लाडवाला। तर या पद्धतीने नक्की एकदा करून पहा आणि मुलांना खाऊ घाला आणि तुमचा काय अनुभव असेल तर मला नक्की शेअर करा। आणि यापुढे सुद्धा आपण नो गॅस नो प्रॉब्लेम असं सिरीज चालू करतोय। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपण बघणार आहोत, रेसिपी बघणार आहोत, ज्यामध्ये अजिबातच गॅसचा वापर केला नाही आहे आणि जिथे केलाय तिथे फार कमी केलाय, जेणेकरून तुमचा बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। तर नक्की पाहायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये। तोपर्यंत अशा रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काळजी घ्या। बाय बाय।